रायगडच्या पेणमधील काराव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। ओढ्यातील सांडपाण्याच्या पाईपलाईनवरून झालेल्या वादात थेट महिला सरपंचावर हात उचलून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे। गडब येथील पुरातन जुगमाता देवळाजवळील ओढ्यामध्ये आरडी कॉम्प्लेक्सचे संडासाचे सांडपाणी सोडणारी पाईपलाईन टाकण्यात आल्याने खार जांभेळा येथील ग्रामस्थांनी सोमवारी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। संतप्त ग्रामस्थांनी सरपंच मानसी मंगेश पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन थेट जेसीबीच्या सहाय्याने ही संपूर्ण पाईपलाईन उखडून काढली आहे। ही कारवाई सुरू असताना आरडी कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी याला जोरदार विरोध केला। मात्र घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने पोलिसांच्याच उपस्थितीत ही पाईपलाईन अखेर तोडून काढण्यात आली। या संपूर्ण राड्यात एक अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला। ही कारवाई सुरू असतानाच सरपंच मानसी मंगेश पाटील यांच्यावर थेट हात उचलून त्यांना मारहाण करण्यात आली। या हल्ल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सरपंच मानसी पाटील यांनी या प्रकरणी तात्काळ वडखळ पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली आहे। काय सांगाल? मी मानसी मंगेश पाटील, मी सरपंच या गावची। आज आपण ती जी आरडी कॉम्प्लेक्सची लाईन काढत होतो, तर ती म्हणजे व्यवस्थित पार पडत होती काढण्यासाठी। तर मी कोणाच्या लागावं म्हणून आम्ही बाजूला एका साईडला उभी होतो। त्याच्यात आमचं काय म्हणजे मध्ये मध्ये गेलो नाही किंवा काहीच नाही। तर त्या महिला आल्या आणि त्यांनी माझ्या कानफाटात मारले डायरेक्ट। माझा काय लक्ष नव्हता, पण तिथे आपले महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते। त्यांनी पण सांगावं की काय झालं ते। प्रांतांना लेटर केलेलं, ग्रामस्थांनी पण प्रांतांना लेटर केलेलं। आमच्या वेळोवेळी मीटिंग झाल्या, त्याच्यात बीडीओ सरांसोबत पण मीटिंग झाली। बीडीओ सरांनीच प्रत्यक्ष आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही थोडे थांबा, थोडे थांबा, आम्ही मीटिंग लावतो। म्हणजे कोणाची? दोन्ही यांची, त्यांची पण आणि आमची पण। तर मी ग्रामस्थांना पण रिक्वेस्ट केली की याच्यातून सकारात्मकता निघून व्यवस्थित मार्ग निघाला पाहिजे। तर आमचे हे ग्रामस्थ पण, जांभेला ग्रामस्थ पण तयार झालेले की आपण चला बोलतात तर आपण त्यांच्यासोबत मीटिंग करूया। तर त्यांनी अचानक आम्हाला 10-10:30 वाजता सांगितलं की मीटिंग कॅन्सल झाली आहे। तर सर्वांचं म्हणणं असं होतं की आमची मीटिंग ही पंचायत समितीला झाली पाहिजे, तर आम्ही तिथे येऊ। हे सर्व आम्ही व्हिडिओ सरांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ बंद करण्यात यावी, असं आम्हाला लेटर दिलं आणि ती काढण्यात येईल। आमच्या गावचा आम्ही हे पण पंच पण की जसं ताई बोलली की लाईन काढायचं आहे। बघा आमच्याकडे मी शॉर्टकट म्हणजे ग्रामसभेचा पण ठराव आहे आमच्याकडे, प्लस बीडीओ सरांचा पण ठराव आहे, प्लस आमच्याकडे प्रांत साहेबांचा पण ठराव आहे। आणि एवढी गोष्ट असताना पण सुद्धा ज्या वेळेला आम्ही लाईन काढतो त्या वेळेला त्यांचे पोलीस निरीक्षक येतात आणि सांगतात की तुम्ही कायद्याने चला। तर ठीक आहे, कायद्याने चला म्हणून आम्ही कायद्याची गेलो। आम्ही एसपी मॅडमकडे पण पत्र दिलेला होता की जेणेकरून पोलीस प्रोटेक्शन मिळावा। तर एसपी मॅडम कडे आम्ही जाताना आमची 4ची अपॉइंटमेंट होती। 4ची अपॉइंटमेंट आम्हाला 1.25 तास तिथे आम्हाला लखनौला गेलं। तिथं आमची कोणची दखल गेलेली नाही आहे। म्हणून मग नंतर आम्ही साहेबांची पण मीटिंग केली की जेणेकरून आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं। तर साहेब काय बोलले, सध्या पोलीस प्रोटेक्शन मिळू शकत नाही का, तर आम्ही रायगडला आहोत। तर मग साहेब बोल रायगड चांगली गोष्ट आहे, पण तिथे काही गदर करू नका। प्लस आरोग्य कर्मचारी येऊन जे बघून गेले त्याही पण आम्हाला लेटर दिला की ऑलरेडी हे चुकीचं आहे, की हे शरीरासाठी हानिकारक आहे। प्लस बांधकाम सभापती पण येऊन गेले, बीडीओ सुद्धा येऊन गेले। एवढी लोक येऊन एवढे लोकांनी जर सुद्धा आम्हाला न्याय दिला असेल तर हे पोलीस प्रोटेक्शन इथे काय करते आणि आमच्यावर अन्याय काय करतो। आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा पर्सन म्हणजे आमचा सरपंच। जर सरपंचाचं जर कुठली येऊन जर बाई कानफडा मारते त्याच्या मारे आमच्या मारली, तर आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की तिच्यावर कठोर कारवाई झाले पाहिजे, तिच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि जर तिच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मोठं आंदोलन आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ग्रामस्थ आंदोलन करू। सरपंचाचे कानफडा म्हणजे आमचे कानफडा नाही ती। एवढे बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सदस्य भाग्यश्री राजेंद्र कडू, आम्ही ही गटर लाईन काढत असताना सरपंच मॅडम तिथे उभ्या असताना त्या महिला येऊन त्यांच्या कानाखाली मारतात। जर एवढ्या लोकांसमोर ती महिला त्यांना मारू शकते, तर त्या एकट्या असताना त्यांना कोण काहीही करू शकते। आम्हाला त्याची भीती आहे, त्याच्यामुळे पोलिसांनी त्याची दखल घेतली पाहिजे। आज इथे आरडी कॉम्प्लेक्स सांडपाणी काढण्याचा मार्ग चालू होता, त्याच्या अगोदर हे काढू नये म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, सामंजस्याचं धोरण स्वीकारलं। पण इथे ग्रामस्थ आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या। आणि इकडे जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये अतिशय घाण आणि गलिच्छ पाणी जात आहे, संडासाचं पाणी जात आहे, ते जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी उठाव केला। आणि त्यासाठी ग्रामपंचायत त्यांच्या सोबत आहे आणि ग्रामपंचायतनी सदर जेसीबी आणि माणसांनी सांडपाण्याचा मार्ग काढायचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागितलं, तेव्हा आम्हाला दिलं नाही।
पण त्याच्यानंतर आता ते सगळे पोलीस तयार झाले आणि पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. सगळे पोलीस आज इथे आमच्या सरपंचाच्या कानाखाली मारले त्या बाईने येऊन. मग हे कितपत योग्य आहे? आज हा लोकशाहीचा धिक्कार आहे, आज पोलिसांचा निषेध आहे. कारण इथे सगळ्यांसमोर आज सरपंच मॅडम ही लोकांच्या सोबत असताना जर अशा प्रकारची कानाखाली खायला लागते आमच्यासारख्या सरपंचांना, आमच्यासारख्या सदस्यांना, तर मग हा कितपत योग्य आहे? आणि पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे, पोलिसांनी वेळ काढूपणाची भूमिका घेतलेली आहे आणि हे खरंच अयोग्य आहे. आज ही सांडपाण्याची लाईन काढली पाहिजे आणि आम्ही काढणारच, काही झालं तरी काढणार म्हणजे काढणारच. कोणी